सो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. काल आपण इन्कम एक्सपेंडिचरच्या बाबतीत जाणून घेतलं. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काय असतं ते. आज आपण पुढच्या भागात जाणार आहोत. तो आहे मेन सोर्सेस ऑफ इन्कम. नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन जी असते त्यांना कुठून उत्पन्न मिळतं ते आपण जाणून घेणार आहोत. तर चला. So main sources of income for not-for-profit making organizations, the sources of income largely depend upon the nature of activity carried on by them. So what kind of activity they are carrying out? On that basis, they are generating or able to generate their income. So the income for the charitable hospital is different from that of received by the sports club. So charitable hospital म्हणजे आनंद ऋषी हॉस्पिटल आपल्याकडे, स्पोर्ट्स क्लब म्हणजे इतर काही खेळाचे असे क्लब्स असतील, त्यांना मिळणार उत्पन्न आणि हॉस्पिटलला मिळणार उत्पन्न हे वेगळंच असणार निश्चितपणे. कारण नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी जे काय तिथे ऍक्टिव्हिटी चालते ती काय पूर्णतः वेगळी आहे. हॉस्पिटलमध्ये फंडिंग येणार, ग्रांट येणार, फीज चार्ज करणार डॉक्टर लोक, ठीक आहे, इतरही काही असेल गोष्टी. त्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स क्लबचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते वेगळं असू शकतं, राईट. So broadly, for the purpose of solving illustrations, we can classify the sources of income as a subscription, ordinary donation, membership fee, entrance fee. हे सगळे काय आहेत? इन्कम सोर्सेस आहेत. तर वर्गणी मिळते, डोनेशन मिळतं, सभासद शुल्क मिळतं, एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी मिळते. इफ द अमाऊंट इज नॉर्मल अँड प्रोव्हाइडेड अकॉर्डिंग टू द बाय लॉज ऑफ द सोसायटी. म्हणजे हा अमाऊंट वारंवार जर मिळत असतील तर हे ऑब्व्हियसली इन्कम म्हणून गृहीत धरलं जातं. ठीक आहे, कारण आपल्याला हे माहिती आहे की रेव्हेन्यू नेचर चे जे आयटम आहेत ते इन्कम असतात आणि कॅपिटल नेचरचे आयटम हे वेगळे असतात. तर ते ऑब्व्हियसली लायबिलिटीज मध्ये आपण घेतो, राईट. सो रिकरिंग ग्रांट फ्रॉम द लोकल अथॉरिटी अँड इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, तुम्ही गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळालं, रिटर्न मिळालं, ते तुमचं इन्कम आहे. लोकल अथॉरिटी कडून तुम्हाला जर ग्रांट मिळालं, अनुदान मिळालं, तर ते तुमचं रिकरिंग नेचरचं काय उत्पन्न आहे, वारंवार मिळणारं उत्पन्न आहे. तर हे सगळे झाले इन्कम सोर्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ऑब्व्हियसली इन्कम सोर्सेस संस्था बदलली की वेगवेगळे असू शकतात, हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सो एनी अमाऊंट रेज्ड फॉर स्पेशल ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल सेल ऑफ द मॅच तिकीट्स, is deducted from the expenditure of that activity and net amount is shown in the income expenditure account. So सेल ऑफ मॅच तिकीट म्हणजे काय की सपोज एखादी क्रिकेट मॅच ऑर्गनाईज केलेली आहे, त्यासाठी ऑब्व्हियसली ते ऑर्गनाईज केल्यानंतर काही इन्कम होणार आहे, काही खर्च सुद्धा होणार आहे, ज्याला आपण एक्सपेंडिचर म्हणतो. सपोज जर इन्कम कमी असेल आणि एक्सपेंडिचर जास्त असतील तर तुम्ही काय करणार, एक्सपेंडिचर कुठे लिहिणार, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, आणि त्यातून तुम्ही सेल ऑफ मॅच तिकीट, जे तिकीट विकून तुम्हाला पैसे आलेत ते काय करणार, तुम्ही डिडक्ट करणार आहात, वजा करणार आहात. आणि ऑब्व्हियसली हे याचा नेट इफेक्ट तुम्हाला दाखवावं लागेल इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, एक्सपेंडिचर साईडला. सो एनी रिसिप्ट ऑफ कॅपिटल नेचर, भांडवली स्वरूपाची जे काही मिळकत असेल ती आपण इन्कम मध्ये दाखवत नाही. सो एनी रिसिप्ट ऑफ कॅपिटल नेचर शॅल नॉट बी शोन ऍज अ इन्कम बट विल बी क्रेडिटेड टू कॅपिटल फंड. ती कॅपिटल फंडला क्रेडिट करा किंवा कॅपिटल फंडला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला ऍड करा. प्लीज हे सगळं व्हिज्युअलाइज करा मी जे सांगतोय, कारण लिहून दाखवणं शक्य नाही, हे इयत्ता 12वीला आपलं झालेलं आहे. और स्पेशल पर्पज फंड जर असेल, सपोज बिल्डिंग साठी काही फंड क्रिएट केला असेल तर ते सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतं. और इफ द रिसिप्ट इज ऑन अकाउंट ऑफ सेल ऑफ फिक्स असेट, तुम्ही जर एखादी असेट विकली असेल आणि त्यापासून जर काही रिसिप्ट झाले असतील तर काय, इट शेल बी क्रेडिटेड टू असेट अकाउंट. रिसिप्ट काय करा, असेट अकाउंटला क्रेडिट करा. सो दिस सिस्टम ऑफ शोइंग डोनेशन टुवर्ड्स अ स्पेसिफिक पर्पजेस सेपरेटली इज टर्म्ड ॲज फंड अकाउंटिंग. डोनेशन जर तुम्ही वेगळ्या एक स्पेशल डायरेक्शननी स्पेसिफिक पर्पज साठी जर वापरत असाल तर त्या अकाउंटिंगच्या भागाला आपण काय म्हणतो, फंड अकाउंटिंग. जे काय फंड आले ते कुठल्या तरी एका विशिष्ट ऍक्टिव्हिटीसाठी काय केले जातील, वापरले जातील. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग फंड. फंड जे बिल्डिंग फंड हे फक्त कशासाठी वापरलं जातं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी वापरलं जातं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. येस, तर काही एक्झाम्पल आपण खाली नोट डाऊन केलेले आहेत इन्स्टिट्यूटच्या पुस्तकात, ते पाहूयात. एक्झाम्पल, हॉस्पिटल आहे, मेडिसिन्स अँड द कॉस्ट ऑफ टेस्ट अँड इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, तर हॉस्पिटलमध्ये जी काही फंड येतात ते कुठे वापरले जातात, ऑब्व्हियसली फॉर मेडिसिन्स, औषधांसाठी,
किंवा टेस्टिंग कॅरी आउट करण्यासाठी. आता पाहतो ना आपण कोरोनाच्या केसमध्ये टेस्ट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे, त्या टेस्टिंगसाठी कॉस्ट खर्च येतो, त्यासाठी वापरले जातात. इन्व्हेस्टिगेशन, एखाद्या पेशंटचं मेडिकल हिस्ट्री इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ऑब्विसली. अपार्ट फ्रॉम दॅट स्पोर्ट्स क्लब जर असतील तर त्यांना जे फंड येतात किंवा त्यांना जे उत्पन्न होतात ते कुठे कुठे वापरले जातात पैसे. तर इन्कम आलं की खर्च होतो, एवढं लक्षात घ्या. आणि सगळ्यांचाच होतो, प्रत्येक बिझनेसचा होतो. सो स्पोर्ट्स क्लब जे हे लोक कुठे खर्च करतात, स्पोर्ट्स क्लब जे चालवणारे आहेत ते दे विल स्पेंड मनी ऑन स्पोर्ट मटेरियल. ठीक आहे, स्पोर्ट्स इक्विपमेंट म्हणूयात आपण त्याला. ठीक आहे, बॅट बॉल, ठीक आहे, बॅडमिंटनची रॅकेट, टेबल टेनिसची रॅकेट, लॉंग टेनिसची रॅकेट, जे काही असेल इक्विपमेंट्स. टुर्नामेंट एक्सपेन्सेस म्हणजे वेगवेगळ्या मॅचेस ऑर्गनाईज करण्यासाठी काही खर्च येतो, तिथे ते स्पेंड करतील त्यांचं इन्कम. अपार्ट फ्रॉम ड्रामा क्लब, ठीक आहे, नगरमध्ये सुद्धा काही ड्रामा क्लब्स आहेत, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सो हे ड्रामा क्लबला पण खर्च लागतोच ना. तर कुठला खर्च लागतो? स्टेजसाठी काही प्ले, म्हणजे स्टेज प्ले करायचा असेल आपल्याला, म्हणजे ड्रामा जर ऑर्गनाईज करायचा असेल तर त्यासाठी खर्च लागतो. रेंट ऑफ द हॉल, म्हणजे ड्रामा जिथे तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल तिथलच्या हॉलचं तुम्हाला रेंट पे करावं लागतं. पेमेंट टू द आर्टिस्ट, जी लोक ड्रामामध्ये सहभागी झाली आहेत आर्टिस्ट म्हणून, त्यांना तुम्हाला मानधन, पेमेंट ऑफ सॅलरी, जे काय असेल तुम्ही ज्या नावाने द्याल ते द्यावं लागतं. अपार्ट फ्रॉम दॅट एज्युकेशनल सोसायटीज, अवॉर्ड ऑफ द स्कॉलरशिप, ऑर्गनायझेशन ऑफ सेमिनार, या गोष्टींसाठी काय होतं, त्यांचा खर्च होतो. सो फॉर एक्झाम्पल, सपोज सीए इन्स्टिट्यूट इज गिव्हिंग स्कॉलरशिप टू सीए स्टुडंट्स. तर हे काय झालं, एक प्रकारचं सीए इन्स्टिट्यूटच्या इन्कम मधून त्यांनी काय केलं, स्पेंडिंग केलं फॉर द पर्पज ऑफ गिव्हिंग ग्रांटिंग स्कॉलरशिप टू द स्टुडंट्स, है ना. अपार्ट फ्रॉम दॅट सीए इन्स्टिट्यूट सेमिनार सुद्धा कंडक्ट करते वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठी, मेंबर्ससाठी, त्यासाठी सुद्धा खर्च होतो. सो इन्कम जे आहे वेगवेगळ्या संस्थांचं, त्यांचं नेचर वेगळं वेगळं असू शकतं, पण त्यांचे खर्च पण ऑब्विसली वेगवेगळे असू शकतात, है ना. सो अवॉर्ड ऑफ स्कॉलरशिप अँड ऑर्गनायझेशन ऑफ सेमिनार इज द नॉर्मली एक्सपेन्सेस ऑफ एज्युकेशनल सोसायटीज. सो लायब्ररी सोसायटीज, ज्या लायब्ररी चालवणाऱ्या संस्था आहेत, तर त्यांना ऑब्विसली साहजिकच लायब्ररी चालवतात म्हटल्यानंतर न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, जर्नल्स, पिरियडिकल्स अशी वेगवेगळी नावे येऊ शकतात. त्यावर त्यांचा इन्कम काय होतो, खर्च होतो. सो एनी एक्सपेंडिचर फॉर ऍक्विजिशन ऑफ फिक्स असेट विल बी कॅपिटलाइज. यापैकी कुठलीही संस्था असू द्या, जर त्यांनी असेट खरेदी केलं तर ते असेट तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागेल. म्हणजे भांडवली स्वरूपाचा जर असेट खरेदी केलं, म्हणजेच फिक्स असेट कुठलंही, मशिनरी असो, फर्निचर असो, एनिथिंग कुड बी दॅट, मोटर कार असो, तर ते तुम्हाला बॅलन्स शीटच्या कुठे लिहावं लागेल, असेट साईडला लिहावं लागेल. दो द अमाऊंट ऑफ अॅन्युअल डेप्रिसिएशन शॅल बी डेबिटेड टू रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि ऑब्विसली फिक्स असेटवर जे काही डेप्रिसिएशन चार्ज करतो आपण, कुठे लिहितो डेप्रिसिएशन आपण, ऑब्विसली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या केसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आपण इथे बनवणार आहोत. तर या केसमध्ये कुठे एक्सपेंडिचर साईडला डेप्रिसिएशन जे आहेत असेटवरचं, ते आपण काय करणार, नोट डाऊन करणार, तिथे मेन्शन करणार. सो इट मे बी नोटेड दॅट after various accounts have been adjusted as it considered necessary by transferring all revenue accounts to income expenditure accounts. ऑब्विसली जे काही रेव्हेन्यू असेल ते तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करणार. आणि ऑब्विसली जे काही रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतील, रेव्हेन्यू इन्कम साईडला, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईडला, हे तुम्ही मेन्शन करणार आहात, है ना. सो इट मे बी नोटेड दॅट आफ्टर अकाउंट्स हॅव बीन ऍडजस्टेड ऍज it is considered necessary by transferring all revenue accounts to income expenditure account. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला सगळे अकाउंट जे येतात ते कुठले असतात, रेव्हेन्यू नेचरचे अकाउंट असतात. So yes friends, so it may be noted that after various accounts have been adjusted as is considered necessary by transferring all revenue accounts to income expenditure accounts. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला काय करतो आपण, सगळे रेव्हेन्यू अकाउंट्स काय करतो, ट्रान्सफर करतो, वेदर इट इज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस और वेदर इट इज रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कम साईडला, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईडला, हे महत्वाचं आहे. आणि ऑब्विसली कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल रिसिप्ट जे आहेत ते बॅलन्स शीटला रिफ्लेक्ट होतं. अँड ऑल कॅपिटल आयटम टू द बॅलन्स शीट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे,
बॅलन्स शीट असेट साइड. कॅपिटल एक्सपेंडिचरला डेबिट बॅलन्स असतो आणि डेबिट बॅलन्स कुठे रिफ्लेक्ट होतं, बॅलन्स शीट असेट साइड. अँड कॅपिटल रिसिप्ट कुठे, तर नॉर्मली दॅट गोज इन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, कारण कॅपिटल रिसिप्टला क्रेडिट बॅलन्स असतो. ठीक आहे. सो इफ रेग्युलर ट्रायल बॅलन्स इज अवेलेबल, आपल्याला ह्या गणितांमध्ये ट्रायल बॅलन्स देतात का नाही देत, या गणितांमध्ये काय दिलं जातं, सो दे गिव्ह यू रिसिप्ट पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट्स, आणि त्यावरून काय बनवायला सांगतात तुम्हाला, दे आस्क यू टू प्रिपेअर व्हॉट, दे आस्क यू टू प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो in case if regular trial balance is available, the preparation of income expenditure account and balance sheet on the line of final accounts. तुम्ही काय करू शकता, जर ट्रायल बॅलन्स जर तुम्हाला दिलं रेग्युलर जसं देतात तसं, तर ऑब्व्हियसली तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट काय करू शकता, फायनलाइज करू शकता, बनवू शकता. तर हे आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं, मेन सोर्सेस ऑफ इन्कम आणि ते इन्कम कुठे कुठे वापरले जातात. तर मी छोटे छोटे सगळे व्हिडिओ हे असे डेव्हलप करतोय आणि हे सगळे व्हिडिओ मी इमिजिएटली तुम्हाला लगेच शूट करणार आहे युट्यूबवर, जेणेकरून तुम्ही या व्हिडिओला वेळ देऊन पाहावं. ठीक आहे. आणि काही क्वेरीज असतील तुम्ही मला व्हॉट्सअपला अपडेट करा आणि हे सगळे व्हिडिओ पाहून काढायचे. जे जे काही अडचणी असतील तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे. आणि मला अडचणी ज्या काही असतील किंवा शंका ज्या काही असतील प्लीज विचारा. ठीक आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत दॅट इज डिस्टिंक्शन बिटवीन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. थोडं मोठं पार्ट आहे आणि थेरॉटिकल आहे सगळं. सो वी कॅन डिस्कस दॅट इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे.